औरंगाबाद बसस्टँडवर उतरल्यावर रात्रीचा शहरातल्या दिव्यांचा झगमगाट बघून तिला आठवण झाली. ती संपतबरोबर लग्न झाल्यावर ती आली होती त्याची. तिला जाणवलं की तेव्हा संपतची कणखर सोबत होती आणि आता आपण मुलांना घेऊन विजयच्या आधाराने उभं राहू पाहतोय. आपण आयुष्यात ह्या वळणावर आपल्यालाच आजमावतो आहोत. आलं यश तर इथे राहून अगदी सोबत सुटून येईपर्यंत राहू, नाहीतर अपयश घेऊन सखाच्या सोबतीनं जगत राहू त्याच्याबरोबर वाड्यावर. पण सासरी म्हणून पुन्हा पाऊल ठेवणार नाही, भीक मागायची वेळ आली तरी. विजयच्या आईने तिचं आणि मुलांचं स्वागत केलं. तिने विजयसाठी जे जेवण ठेवलं होतं त्यातच सर्वजण जेवली. गणेशने दूध घेतलं. नागेश थोडं खाऊन हात धुवून म्हणाला, लय तिखट आहे, पाणी दे. त्याने जीभ बाहेर काढून जोरात श्वास घेतला. सगळेजण हसले. विजय बिल्डिंगमध्ये बांधत असलेल्या जागी झोपायला गेला. त्याच्या खोलीवर त्याची आई आणि शकुंतला मुलांना घेऊन झोपले. एका नव्या प्रवासाला सुरुवात झाली होती. रात्र संपली की नवा दिवस, नवं वळण. तिला त्याला समजून घ्यायचं होतं. मुलं झोपलेली बघून शकुंतलानं थोडक्यात आपली कर्मकहाणी अंशा मावशीला सांगितली आणि आपण इथे सगळं सोडून का आलो तो मानसही सांगितला. अंशा मावशी समजूतदार होती. म्हणाली, हे बघ, आता ही तर तुझी, तू स्वतंत्र आहे. कमी वान खा, पोरांना घेऊन नवरा इस्तवर राहा. इथं कसलं भ्याव नाही. इथं येऊ दे तर तू जातो भाड्या, हाताला धरून घालवतं का नाही बघ. शकुंतलाच्या मनात आलं की आपण घर सोडावं म्हणून तर ही चाल गणपत खेळला नसेल. बाई घाबरते कशाला, तर आपल्या चारित्र्याला. मी उघड्यावर पडले समजून याने मारली तर मजा करून घेऊ, नाही तर हाकलून देऊ, जाईल की मग आपोआप. तिचं मन संशयी झालं होतं. त्याला कसलाच रंग राहिला नव्हता. सखाराम वेळात वेळ काढून शिवाला घेऊन येऊन शकुंतलाला भेटून गेला. त्याचं हळहळणं संपत नव्हतं. बहिणीची दशा त्याला बघवत नव्हती, पण त्याचाही नाईलाज झालेला होता. त्या क्षणी त्याला आईची आठवण आली. तो म्हणाला, आई असती तर तुला असं सोडलंच नसतं. वाघ हुंशान तुझ्या पाठीशी राहिली असती. शकुंतलानं विचारलं, अरे वाड्यावरचं कोणी येऊन गेलं का नाही? हां, म्हणजे म्या कुठं आहे, काय करती, माझी चौकशी करायला कोणतरी आलतं का नाही? सखा म्हणाला, तो तुझा भावे आलता रात्री नावाच्या पुढं दारू पिऊन. गाड्याला स्वतःचा तोल सांभाळता येत नव्हता, पण बडबड मात्र बघून घ्यावी त्याची. मला म्हणला, बाहेर माझ्या भाऊजाईला कुठं लपून ठेवली सांग. नागेश, गणेश अशा हाका मारून मारून परेशान झाला तो. त्याला वाटून गेलं पोरं काकाच्या बलवण्याला येतील संबोरी, पण हिथं कुठं कोण होतं. वरडून वरडून गेला गडी. किती वेळ माझ्या दारात बसणार आहे तो. अरे पण तू काय सांगितलं त्याला माझ्याबद्दल? हे बघ, म्या फक्त सांगून राहिलो, तुला पाहिजे तर माझं समद घर बघ. माझ्या घरात त्यापैकी कोणी बी नाही. शकाक्का का नागेश का गणेश कोणीच नाही. ती कुठं गेली पोरासनी घेऊन देवाला ठावं. मी आता म्हणतो, तुम्हीच तिला कुठंतरी धाडून कांगावं करत माझ्या वाड्यावर येऊन टिपलाव. तुम्हीच सांगा मला माझ्या बहिणीचा पत्त्या. तुमचा तिला आधार होता, मग ती वाडा सोडून का गेली? उघड आहे. तर तो बडबडत गेला, तुम्ही सांगत नाही राव, पर तुमच्या बहिणीचा पत्त्या तुम्हाला ठाव असायला पाहिजे. तो बडबडत होता आणि समदे हसत होते. हे बघ, मला आता कोणाचं तोंड नाही बघायचं. मी राहीन आपले हिथं विजयाच्या संग, काम बघीन, कमवून खाईन. जीवाला घोरच नको. मिळालं काम पोट भरण, नाही मिळालं उपाशी पाणी पिऊन जगन, पण त्या दारात परत जाणार नाही. ती कळवळून म्हणाली. मनातल्या रागानं तिचा गोरा रंग लालसर झाला. सुरुवातीला तर विजयने तिला तिथेच काम मिळवून दिलं, त्याच इमारतीत, त्याच बिल्डिंगमध्ये, पाणी मारण्याचं, सिमेंट विटा सळया पोती ह्याच्यावर लक्ष ठेवण्याचं. अंशा मावशी होती, विजयही होता, त्यामुळे तिला काळजी वाटत नव्हती. दिवस फार सुखाचे नव्हते तरी शांत होते. मनात रान माजवणारे नव्हते, मनात वणवा पेटवणारे नव्हतेच. त्याच महिन्यात विजयने तिला आणि मुलांना संपतला पुण्याला नेऊन भेटवून आणलं. तिने संपतला मनातलं सगळं सांगितलं. अगदी गणपत कशी वाईट नजर ठेवून वागला इथपासून कौसल्य कशी बदलून गेली इथपर्यंत. सासू सासरे कसे मूग गिळून गप्प बसतात, कशी त्यांनी कोणाचीच बाजू घेतली नाही हे सुद्धा सांगितलं. विजयने मुलांना खायला घेऊन देण्याच्या निमित्तानं बाहेर नेलं आणि तिने त्याला आपली कर्मकहाणी सांगितली, अगदी तपशिलानं.
आपणच आपणाशी ठरवून बोलावं तशी. शकुंतला बघत होती. संपत खूप खंगला होता, मनाने खचला होता. इथलं खाणं त्याला मानवलं नव्हतं. मानवेल तरी कसं? ते काय घरचं खाणं होतं का? त्याचे डोळे खोल गेले होते, अगदी निस्तेज वाटावेत असे. तो हवेत हात फिरवून निराशेनं मान हलवत म्हणाला, आता म्या काय सांगणार शकून? दादा जर तुझ्याशी असं वागला तर म्या कोणच्या तोंडानं म्हणू की तू आपल्या वाड्यावर जाऊन राहा? माझ्याच पानात पाणी पडले. आता भूक असून बी मी काय जेवणार, कसं जेवणार? गावात माहेरी राहा म्हणलं तर त्याचा सस्य मी असणारच आहे. कसं आहे ना, तो तमाशा करण्यात लय पाटा येते. तुला विजयने आणलंय, तू आली स्वतःच्या हिमतीवर, तर राहा इथं पोरांना घेऊन, कमव आणि खा. विजयची बी तुला किती दिवस साथ मिळेल माहिती नाही. आज त्याने आणली तुला, पण ह्यो काही 1-2 वर्षाचा प्रपंच आहे का? म्या जेलातून सुटेपर्यंत अजून किती वर्ष लागतील कोणा ठाव. शकून तू देवावर विश्वास ठेव, माझ्यावर बी ठेव. म्या इथं चांगलं वागून दाखवीन, माझी सजा कमी करून घेईन, एक दिवशी बाहेर येईन आणि मग तुला आणि पोरांना घेऊन गावी जाईन. आपल्या गोष्टीचा शेवट गोड होईन बघ तू. फक्त हिंमत हारू नग आणि जमन तवा येऊन भेट. काय? त्यांनी शकुंतलाचे दोन्ही हात धरले. ते तिला खूप खडबडीत लागले. त्याला अशा कामाची सवयच नव्हती. हातांना फोड आले होते. तिच्या डोळ्यांना पुन्हा धारा लागल्या. त्यात त्याची आकृती पुसट झाली. तेवढ्यात त्यांची भेटण्याची वेळ संपली असं पोलिसांनी सांगितलं. तिकडून विजय मुलांना घेऊन आला. त्यांच्या हातात फुगे होते, चॉकलेट होती. ते खाण्यात मुलं दंग होती, हसत होती, एकमेकांशी झोंबत होती. विजय म्हणाला, भाऊजी तुम्ही अक्काची काळजी करू नका, ती माझ्याजवळ आहे, म्हणजे सखाजवळच आहे असं समजा. माझं लक्ष आहे तिच्यावर, पुढचं मात्र देवाला ठावं. तेवढ्यात संपतला पोलीस घेऊन गेले. तो मागे वळून शकुंतलाकडे, मुलांकडे, विजयकडे बघत होता. पुढे आल्यावर त्यांनी जोरात मानेला हिसडा दिला. त्याच्या पराभूत मनात आलं असावं की जे झालं ते लय वाईट झालं. माझा सगळा संसार उघड्यावर आला, काय करून बसलो मी. तो दिसेनासं झाल्यावर मंडळी तिथनं निघाली. मिळेल ती बस पकडून औरंगाबादला आली. शकुंतला विजयला म्हणाली, आजच्या ही तर तुझ्याजवळ आहे, तुझ्या संगती, उद्या कुठं काय ठाव. पण एक बरं झालं, म्या माझ्या मनातलं समद ह्यांना सांगून आले माझ्या तोंडानं. गणपत जाऊन काय बी बोलला तरी त्यांना आता ठावा असन की. ती हसली, हसतच राहिली आणि म्हणाली, अरे संपत तसा कपटी नाही आहे. त्याला माझं बी सांगणं पटन आणि त्याच्या भावाचं बी. तो त्याला खोटा ठरवणार नाही का त्याला झिडकणार बी नाही. वर्षभर शकुंतला अंशा मावशी आणि विजयजवळ राहिली. ती सखाच्या लग्नाला गेली पण बैजापूरला, सिल्लोडला नाही. लग्नाला गेली आणि तशीच आली परस्पर. पण सखाच्या लग्नाच्या वेळी सगळ्यांची भेट झाली, आठवणी निघाल्या, पाढे वाचले गेले. त्या बिल्डिंगचं काम 2 वर्षात संपलं. विजयला मग मुंबईला एकाच्या ओळखीने मोठं काम मिळालं. त्यांनी तिला मुंबईला चालण्याचा आग्रह केला. त्यांनी हेही सांगितलं, अगं माझ्याजवळ राहा, तू असं नाही म्हणत मी, तू वेगळं राहा पण माझ्याबरोबर चल. अंशा मावशीने हे आग्रह केला. पण शकुंतलाला कळून आलं की असं आपलं दैव घेऊन आपण किती दिवस याच्या मागे फिरत राहणार. आता त्याला मुक्त करावं आणि आपण आपला मार्ग बघावा. आणि मग त्यावरच ती हटून बसली, मागं हटली नाही. विजयनी बाळू मिस्त्रीच्या ओळखीने तिला मोठं काम मिळवून दिलं. एका कॉलेजच्या हॉस्टेलचं बांधकाम सुरू झालं होतं. पायाच खणत होते. 1-2 वर्ष काम चालणार होतं. तोपर्यंत कमाईत खाडा नव्हता. त्यानं बाळू मिस्त्रीला तिच्यासमोर सांगितलं, हे बघ माझी बहीण तुझ्या हवाली करून शान जातोय. माझ्या माघारी तू तिचा आधार काय. आणि विजय मुंबईला गेल्यावर शकुंतला मुलांसह खोकडपुऱ्यात खोली घेऊन राहायला आली. तिचा स्वतःचा असा खरा संसार सुरू झाला. अंशा मावशी आणि विजयच्या बरोबर राहताना तिला पोरकं वाटलं नाही. विजय मुलांकडे मायेनं बघायचा, त्यांना खाऊ आणायचा. पंचमीला, दिवाळीला त्यांनी शकुंतलाला चोळी बांगडी केली, साडी घेतली. सगळेजण मिळून राहत होते. पण विजय कामासाठी मुंबईला गेला आणि मग तिला स्वतःच्या जबाबदारीची खरी जाणीव झाली. वेगळी चूल मांडल्याशिवाय जळणाची जमवाजमव माणूस करत नाही. बाजारात करणं, भाकऱ्या थापणं, मीठ मिरची डाळ आणणं सगळं करायला लागतं. तेही स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या कमाईतून. आता तिला संसार म्हणजे काय असतं ते कळायला लागलं. वाड्यावर असताना ज्या गोष्टींसाठी 5 वर्षात
तिला वाड्याचा ओंबरा ओलांडायला लागला नव्हता ते आता तिला रोज करायला लागत होतं. मीठ आणा, तेल आणा, डाळ पुरवून वापरा. शेजारी त्यांचं हिच्याशी वागणं, हिचं त्यांच्याशी वागणं हे सुद्धा तिला तपासून घ्यायला लागलं. इथे काही आलं मनात जा सखाकडे असं नव्हतं ना. तिला सखाच्या वागण्याचं नेहमी कौतुक वाटायचं. त्यानं आई गेल्यापासून दोन्ही बहिणींपेक्षा हिला जास्त पाठिंबा दिला होता. कधी आला इथे भेटायला तर रिकाम्या हाताने यायचा नाही. पोरांना खाऊ आणायचा, पुढे मागे सण असेल तर तिला चोळी बांगडी करायचा, दिवाळीला तिला साडी चोळी आणायचा, मुलांना कपडे आणायचा, फराळाचं घेऊन यायचा. परिस्थितीने त्याला शहाणं करून सोडलं होतं. विजयनं, तिच्या मावस भावानं तिला बाळू मिस्त्रीच्या स्वाधीन केलं होतं आणि बाळू मिस्त्रीही ते पाळत होता. तिला तो कायम कामावर ठेवत आला. एका ठिकाणचं काम आलं की तो तिला 2 दिवस अगोदर बोलवून सांगायचा, हे बघा परवापास क्रांती चौकात कामाला यायचे, डार्लिंग हॉटेलच्या मागं. काय या भागातून 5 जणं येते, ट्रॅक्टर धाडतो चौकापर्यंत, ट्रॅक्टरमध्ये बसून यायचं. काम झालं का त्याच चौकात ट्रॅक्टरनं उतरायचं. काय नवीन काम भेटलं आहे आपल्याला. सर्वांशी चांगलं वागण्यात बाळू मिस्त्रीची ख्याती होती. कोणी 5-10 मिनटं अर्धा तास उशिरा कामावर आला तर हसडून बोले, पण त्याला कामावर घेत असे. त्याच्या पोटावर कधी त्याने लाथ मारली नाही. त्यामुळे त्याच्याकडे काम करायला लोकांच्या रांगा लागत. त्याच्याकडचं काम संपलं की लोक वैतागत, आता आपलं काही खरं नाही असं त्यांना वाटायला लागे. हाताखालच्या मजुरांना मिस्त्री समजून घेऊन वागे, कुणाला मारत नसे, शिव्याही देत नसे. बाळू मिस्त्रीची अशी ख्याती पसरलेली होती की तो कोणाकडं कोणी आजारी पडलं, लग्नकार्य निघालं, कोणाला अपघात झाला तर खिशात हात घालून न मोजता त्या माणसाच्या हातावर नोटा ठेवत असे. असू दे रे बाबा, जमन तसं फेड, दवा पाणी कर आधी आणि जल्दीने बारा हो, असा आशीर्वाद द्यावा तसं बोलत असे. आणि अशा दिलेल्या पैशांचा तो हिशोबही ठेवत नव्हते. शकुंतलाकडे तो विशेष लक्ष देई, कारण विजयनं त्याचा व्यवसाय बघून तिची जबाबदारी त्याच्यावर सोपवलेली होती. त्याला तिची दया येई, कीव वाटे, मनात करुणा दाटून येई. ती शब्दांनी व्यक्त करण्यापेक्षा तो मुलांना केळी आण, सफरचंद घेऊन दे असं करत असे. गणेशला कधीमधी फटफटीवरनं फिरवून आणत असे. हे सगळं बाळू मिस्त्री करत असलेलं गणेशला चालत असे, पण ते नागेशला चालत नव्हतं. मिस्त्री कधी घरी आला तर तो आपणहून उठून बाहेर जाऊन उभा राही किंवा त्याच्याकडे गुरकावून पाही. एकदा शकुंतलाकडे, एकदा त्याच्याकडे आळीपाळीनं बघत असे, विचार करत राही. शकुंतलेनं त्याच्याशी बोललेलं नागेशला आवडत नसे. तो घरी डोकावलेला त्याला चालत नसे. हिने काही निरोप दिला तरी तो निरोप तो त्याला देत नसे. म्या नाही जाणार त्याच्याकडं, तुझं तू बघ असं म्हणत असे. तो अलीकडे कामावर जायला लागला होता, पण दुसऱ्या मिस्त्रीकडे. बाळू मिस्त्रीच्या हाताखाली काम करणं त्याला आवडत नव्हतं. त्याच्यावर नागेशचा रागच होता. खरं तर नागेशला कामं बाळू मिस्त्रीमुळे मिळत होती, पण त्यांनी कधी त्याच्या बदल्यात उपकार मानले नाहीत का त्याच्याकडे आदरानं पाहिलं नाही. माणसं मनात सल घेऊन बघत असतात. एखादा सल जीवघेणा असतो, तो माणसाला घायाळ करून सोडतो. नागेशला बाळू मिस्त्रीबाबत तसं झालं होतं. तो त्याला डोळ्यांपुढे नको असायचा. शकुंतलानं त्याच्यासाठी चहा केला तरी त्याला आवडायचा नाही. बाळू मिस्त्री दारात दिसला की हा बाहेर पडायचा, भटक भटक भटकून यायचा. तो आपली नाराजी अशा पद्धतीने व्यक्त करत होता. शकुंतलाला मात्र वाटायचं की ह्यानी मिस्त्री आल्यावर बसावं, नेटानं आदबीनं बोलावं. मिस्त्रीमुळं तर आज आपण पोट भरून जेवतोय. पण नागेशला हे काही करायचं नसायचं. तो मनात आकस ठेवून मिस्त्रीशी वागायचा. नाही नाही म्हणता म्हणता शकुंतलाचीही बाळू मिस्त्रीबरोबर घसट वाढली. त्याच्यामुळे तिला कामं मिळत गेली, तिची चूल पेटली गेली. मोडका तोडका का असेना, पण संसार ओढता आला. 2 मुलांना सांभाळता आलं, त्यांचंही पोट भरता आलं. या उपकाराची जाणीव तिला होती. खोकडपुऱ्यात शकुंतला जवळजवळ 5-6 वर्षे राहिली. जागा बदलण्याचं मनातही आलं नाही. मालनची चांगली सोबत होती, चांगला शेजार होता. मालनकडे मुलं राहत, ती मुलांना खायला दे, त्यांच्याशी बोले. कित्येकदा शकुंतला कामावरून घरी येईपर्यंत मुलं मालनकडेच असत. नागेशला मालन आवडत होती, तिचं वागणं आवडत होतं. तिने त्याला काही सांगितलं तरी तो ऐकायचा, आपल्या मनातलं तिच्याजवळ बोलायचा. मित्राकडून रेडिओची खरेदी केल्याचं त्यांनी शकुंतलाच्या अगोदर तिला सांगितलं होतं, तेही उत्साहानं, आनंदानं. आणि वर्ण म्हणाला, हे बघ, मी आईला आत्ताच काय सांगणार नाही, पैसे फिटल्यावर सांगन. ती कावन माझ्याव, बघच तू मालन मावशी,
पैसा कसा खर्चायचा हे फक्त आपल्याला कळतं असं आईला वाटतं. मला तर काय बी समजत नाही असं तिला वाटतं. तो हसून म्हणाला होता आणि त्यांनी मालनला शपथ घातली होती, मालन मावशी तू तिला सांगू नको हां. तिचं डोसकं ठिकाणावं असेल तेव्हा मॅच सांगन तिला. शकुंतलाला मालन एकदा मोघमपणे म्हणाली, शकुंतला तसा मेस्त्री माणूस बरा आहे. तुझ्या भावानं तुला कामासाठी का होईना त्याच्यावर सोपिवलंय. तो तुला कामं देतो, तुझी चूल पेटती, पैका हातात पडतो. बाईला पुरुषाचा आदर पाहिजेलच की. तरी नागेशला तो आवडत नाही हे बी ध्यानात ठेव. सांभाळूनच बाई, त्यो पर काही आता लहान नाही हां. नागेशला बी समद कळतं. हां, त्यो बी घरातनं बाहेर पडतोच की दुनिया बघायला. यावर शकुंतला गप्प राहिली होती. तिलाही कळत होतंच की बाळू मिस्त्री जरा जास्तच मायाळू होऊन आपल्याबरोबर वागतो, आपल्याला पैका देतो, तगादा लावत नाही. त्याच्या मनात आपल्याविषयी काय भावना आहे तिला कळून येत नव्हतं. पण एक खरं की त्यांनी तिच्या अंगाला हात लावला नव्हता, की तिच्या अंगचटीला तो कधी आला नव्हता किंवा काही सूचक बोलून तो कधीच जात नव्हता. बाईची जात अशी असते की तिला पुरुषाच्या ठाई वसून असलेल्या वासनेचा वास येतोच. ते कोणी तिला हाताला धरून शिकवलेलं नसतं, पण त्याची जाणीव तिला होत असते. आपल्याला कोणाकोणापासून धोका आहे हे तिला कळून येतच येतं. पण त्याला खोकडपोऱ्यातल्या तिच्या खोलीवर यावं वाटायचं नाही. आला तरी पटकन निघायचा, फार वेळ थांबायचा नाही. शकुंतलानं चहाचा फार आग्रह केला तर चहा पिऊन होईपर्यंत थांबायचा, ते नेहमी नाहीच. चल कर झटपट, मला काम आहे ती. तुझा चहा पीत बसलो तर घंटाभर इथं बसून राहील. तो वाड्यात आलेला, तिच्याकडं बसलेला वाड्यातल्यांनाही आवडत नसायचं. दारापुढून कोणीतरी होऊन जायचं, नाही तर दारापुढे येऊन उभं राहून त्यांचं बोलणं ऐकत राहायचं, नाही तर कधीतरी खोलीतही कोणी येऊन बसायचं. तो चहा घेऊन गेला की मालन म्हणायची, गेला का तुझा पाहुणा, आणि ओठ दुमडत हसायची, डोळे मिचकवत शकुंतलाकडे बघायची. शकुंतला म्हणायची, अगं म्यामच म्हणेन त्याला थांबा, पण त्याला येळ पाहिजे ना. चहा होऊस तवर त्यो थांब ना बाबा. असं वाटतं की दारापर्यंत आलेला माणूस चहा पिऊन जावं, वाटतं का नाही. पण जेवायला तर बस म्हणता येत नाही. अगं बाया बोलीव की जेवायला, आमचं काय जाते. तू करून घालणार, त्यो खाणार आणि ढेकर देत जाणार. मालन, अगं आपले कोणी उपकार केलेत तर आपणाला उतार व्हावा वाटून राहतच ना. मेस्त्री माणूस चांगला आहे, तुझा त्याच्यावर काय राग आहे मला काय समजतच नाही बाया. शकुंतला नवलाईनं विचारत राहायची. मग शकुंतला दुसरा विषय काढून बोलत राही. मालनविषयी तिला वाटायचं, कारण तिची मदत व्हायची हे विसरता येत नव्हतं तिला. आपल्याला गारखेड्यातली खोली बघून देण्यात मिस्त्रीचा हाही उद्देश असावा असंही तिला वाटून गेलं. पण तरी ते वाटणं तिने कानाआड केलं. तो काम देतो तर आपल्यालाही त्याच्या मनाचा विचार करायला लागेल असं तिला वाटे. त्यात गैर काही वाटलं नाही. त्यामुळे शकुंतलानं सहजच जागा बदलायची म्हटलं आणि त्यांनी महिनाभरात खोली बघून दिली. आपलं वजन खर्चून गारखेड्यात राहिल्या आल्यापासनं दर 1-2 दिवसांनी सकाळी उठल्या उठल्या मामू तिच्या खोलीवर येऊन दारात उभं राहून विचारायचा, मेस्त्री किधर आहे, आणि हसायचा. ते हसणं तिला झोंबायचं. जणू काय मिस्त्री रात्री इथे तिच्याकडे राहायला झोपायला असावा असं तो बोलत असे. असं 4-5 वेळेस झाल्यावर तिने गरकन वळून मामूला म्हटलं, उनका घर क्या घर है क्या इधर, हाँ वो उधर रहता किधर, तो मुझे उनसे खोली मिला कर दी. म्हणजे मामू तो काही हितच राहणार का, काय बाई विचार ना तुमचं हां. आणि तिने मिस्त्रीला सांगून टाकलं, मिस्त्री त्या मामूला काहीतरी सांगा. का काय झालं, भाडं मागितलं का. नाही हो, भाड्याचं काय नाही. त्यासनी वाटतं तुम्ही आमच्या खोलीवर असता कावा बी, म्हणजे रातच्याला बी. काय माणूस आहे बाई, माझं भांडण होईन बरं असं ना. हां, उद्याच्याला लोक बी असंच काय बाई तीन. यावर मिस्त्री काही म्हणायच्या ऐवजी गंभीर झाला. त्याचा चेहरा पडला. खाली नजर घालून तो म्हणाला, त्याला तसं वाटणं रास्त आहे शकुंतले. म्हणजे म्या काय नाही समजले. अगं आमची बायको माझी ग, ती लय खवड बाई आहे. मामूला भेटली होती म्हण रस्त्यात. म्हणली कशी, का मिस्त्रीनं तुमच्या वाड्यात बाई आणून ठेवली का मामू, तुम्ही बरं तिला ठेवून घेतला हो. माझा संसार भगवाना काय तुम्हाला. मला सांग आता, असं कोणी बोललं तर माणसाचा गैरसमज होणार का नाही. अगं आमच्या बायकोला फक्त भांडता येतं, पैसे मागाय येतं नवऱ्याकडं, 200 द्या 500 द्या. मला सांग, पाय का काय झाडाला लागतो का.
त्याचा उद्ध्वस्त झालेला चेहरा तिने बघितला आणि तिच्या लक्षात आलं की ह्याचं आणि बायकोचं पटत नसावं. ती गप्प राहिली. पण गारखेड्यात राहायला आल्यापासून मिस्त्रीचं खोलीवर येणं वाढलेलं होतं. तो आत येताना सामान आणून एखाद दिवशी म्हणायचा, शकुंतला पोहे कर बरं फोडणीचे, कांदा मिरची लिंबू घालून झणझणीत कर, तोंडाला पाणी सुटले, भूक लय खवळली. पोहे दाणे कांदा तेल मिरची सगळं आणलेलं असे. मग चांगले पातेलंभर ती पोहे करायची, दोन दोनदा त्याला वाढायची. गणेशही खायचा. नागेश मात्र खोलीत पाय ठेवायचा नाही, ती त्याच्या नावाचं ठेवून द्यायची. तिलाही जायचं नाही, पण मिस्त्रीला काय वाटेल असं वाटून ती पोहे खायला घ्यायची. कधी भजी कर कांद्याची, तर कधी वांग्याची भाजी भाकरी कर असं चालायचं. तो पोटभर जेवला की तिचं तिलाच बरं वाटायचं. एकदा त्याने विचारलं, शकुंतला तुला मटण बनवता येतं का? अहो येतं की, आम्ही करायचो की वाड्यावर. नागेशच्या बाबाला लई शौक मटणाच्या रश्श्याचा, 4-4 भाकऱ्या खायचा. आता काय आणि कसं खातो माहिती नाही, काही देत कसलं हो मटण आणि काय. पण मटण लई आवडायचं आमच्या यांना. आणि एक दिवशी किलोभर मटण आणि इतर मसाला घेऊन तो आला. शकुंतलाला दडपल्यासारखं झालं. नाही म्हणता येईना आणि बनवावं तर त्याचा वास वाडाभर पसरणार, बोभाटा होणार. मटण शिजायला 1 घंटा तरी लागणार. वाटण घाटण सगळं करून मटण करायचं म्हणजे एवढा वेळ जातोच. तिला वाटून गेलं की आपण का सांगितलं याला की मला मटण करायला येतं. आता सदोदित तो त्याची मागणी करणार आणि आपल्याला काही नाही म्हणता येणार नाही. त्या दिवशी मिस्त्री थोडी घेऊनही आलेला असावा. त्याचं बोलणं हसणं थोडं जास्तच होत होतं. खुल्ला होता गडी. शकुंतलाला वाटलं याच्या मनावर कसला ताण आहे कोणास ठाऊक. याची बायको भाजी बनवत नाही का? का घरी केलेलं तिला आवडत नाही म्हणून हा इथे आपल्याकडे हक्कानं आला? पण हक्क तरी कसला, कुणाचा, कुणावर? तिला काही कळेना, विचारांचा गुंता सुटेना. त्या दिवशी मिस्त्री जेवून जाईपर्यंत तिला दडपण होतं. नागेशचं आणि त्याचं काही वाचतंय का असं वाटत होतं, पण तसं काही झालं नाही. दुसऱ्या दिवशी कामावर गेल्यानंतर शकुंतलानं सांगितले, मिस्त्री मला येतं मटण करता, मी बनवते, पण खोलीव न ग. वाड्यातली माणसं बोलतात हो, आणि माणसांना मांस मच्छी नाही चालत. उगा खोली सोडा असं नको कोणी सांगाय. तुम्ही रागवू नका काय, पुण्यांदा आणू पण नका. शकुंतला माझं थोडं चुकलं बरं का. खरं तर तू बनवते बनली म्हणून मी ते समजा आणून टाकलं, पण तुला विचारायला पाहिलं होतं आधी. अगं त्या रोजी आहे ना माझं आणि बायकोचं लय भांडण झालं. तिला सदा वाटतं याचा आणि कामावरच्या बायांचा संबंध आहे. कामावर येणाऱ्या बायकांना त्यांना बी त्यांचा त्यांचा नवरा असतो, त्यांची पोरं बाळा असतात. पण आमची ही कानाची कच्ची. मला जरा पिठलं भाकर खावी वाटली, ते सांगितलं तर ती करणार वरण आणि पाल्याची भाजी, पण पिठलं काही करणार नाही. असल्या खोडमोड्या जातीचे. भांडाया सदा तयार. हे आता त्याच्यासाठी पैसे द्या. माझ्याकडून फक्त तिला पैसे पाहिजेत. मी दिस उन्हात उभा राहतो तवा हातात पायका येतो ते नाही दिसत तिला. शकुंतला नवरा बायकोचं ना भांडण असूच नाही बघ, पार संसाराचा इस्कोट होऊन जातो. आता 2 सोन्यासारखी पोरं आहेत म्हणून घरी जायचं, समजा छान चाललंय सांगायचं, पण आतून काय खरं नाही ग. तो तळमळून बोलत राहिला. काळजातला सल तिला दाखवत राहिला आणि ती उमगून गेली, त्याची कहाणी ऐकत राहिली. थोडं थांबून मिस्त्री म्हणाला, संपत भाग्यवान खरं, त्याला तुझ्यासारखी बाई मिळाली. आता त्याच्या नशिबानं त्याला दगा दिला ते सोड, पण तो भाग्यवानच. इतकं सोसून तू अशी शांत आहे, आणि आमची बायको. त्याने दीर्घ श्वास घेतला, मनातलं दुःख तिच्या पुढे मांडलं. त्या दिवसानंतर त्याच्याकडे बघण्याचा तिचाही दृष्टिकोन बदलून गेला. तो अतीव मायेचा सहानुभूतीचा बनून गेला. मग त्याच्यासाठी डब्यातनं भाजी नेणं सुरू झालं. जास्तीची भाकरी डब्यात भरली जायला लागली. डबा निगुतीनं भरला जायला लागला. त्याला काही मुद्दाम बनवूनही दिलं जायचं. तोही हिने आपल्यासाठी बनवलंय म्हणताना खुश होऊन जायचा, तृप्तपणे तिच्याकडे बघायचा, तिला सढळ हाताने मदत करायचा. आपल्या वाटे आलेलं दुःख ते सौम्य होऊन गेलेलं होतं. सहवासानं माणूस आवडायला लागतो म्हणतात, तसंच झालं. हिच्याही जीवनातून पुरुष, त्याचा स्पर्श, त्यामुळे मिळणारी तृप्ती, आनंद वजा झालेलं होतं. ते सगळं पुन्हा जवळ आलं, जाणवायला लागलं. तिच्याही आत कुठेतरी दडून बसलेली अतृप्त स्त्री वर यायला लागली, मनभर व्यापून राहायला लागली. मग त्याला भेटावंसं वाटायला लागलं, त्याच्याशी बोलावंसं वाटायला लागलं. त्याने अंगसटीला न येता ओझरता स्पर्श केला तरी त्या स्पर्शाची कमळं अंगभर फिरत राहिली आहेत रक्तातनं, असं वाटत राहिलं.
खोलीवर आल्यानंतर तो रात्री अंथरुणात खुणवू लागला. मनाच्या नकळत तडफड वाढायला लागली. शेजारी आपली मुलं असून मनात तोच आहे हे जाणवत राहिलं. त्यांनी पुढाकार घ्यावा, त्यांनी थोडं जवळ यावं असं वाटायला लागलं. ते काही गैर आहे असं वाटेना. शांत मनाचा तळ ढवळला होता. तिची फक्त इच्छा होती उपभोगण्याची, सहवासाची, ओढीची. त्या स्वप्नवत आवर्तनांनी तिच्या रात्री बर्बाद व्हायला लागल्या. आणि त्या दिवशी त्याने विचारलं, शकुंतला, आज आपण सिनेमाला जाऊ, येते का? गणेशला नागेजवळ ठेवून ये, येताना रिक्षानं ये, राती मी तुला सोडन की. तिने ते सगळं मान्य असल्यासारखं मानलं. विरोधाचे सगळे कंगोरे बोथड झाले होते तिच्याही न कळत. ती मग त्या दिवसाची, त्या वेळेची वाट बघायला लागली. नागेश आणि गणेशला काय सांगायचं हे तिने ठरवून टाकलं. हे एक नवीन पर्व तिच्या आयुष्यात 10 वर्षांनी सुरू झालं होतं. तिला वाटलं 10 वर्ष आपण आपल्याला कोंडून ठेवलं होतं पार तळघरात. आता आपलंच मन बंड करून उठलंय. ते आज नाही तर उद्या सगळ्या तटबंद्या ओलांडून बाहेर पडणार. ते त्याला हवं तसं वागणार. ती चिन्ह तिला जाणवायला लागली होती. संपत कधी येणार माहिती नव्हतं, येणारच याची खात्री नव्हती. अशा या अनिश्चित काळात मनानं संयमाचे किनारे धुडकावून लागले तर तिचा दोष नव्हता. तिला जन्मानं मिळून गेलेल्या देहाचा होता. मनाची जशी भूक असते तशी शरीराची पण असते. ती शमवणं चांगलं का वाईट हे परिस्थिती ठरवू शकत नाही. माणसाने स्वतःसाठी ते ठरवायला लागतं. आपण मिस्त्रीबरोबर सिनेमाला जाणार हे तिने मुलांना सांगितलं नाही, सांगावंसं वाटलं नाही. कारण एकीकडे ती त्या 2 मुलांची आई असताना स्त्री पण होती. स्त्रीचा देह स्वीकारलेल्या तिच्या देहाची ती मनोकामना होती. संपत तुरुंगात गेल्यापासून सुखाचे वारे आपल्यासाठी वाहण्याचे बंद झालेत, त्याचा विसर पडला होता. अचानक बाळू मिस्त्रीनं तिच्याजवळ उघडपणे इच्छा प्रदर्शित केली होती. एकीकडे तिला त्याचं मन मोडवत नव्हतं. त्यांनी विजय मुंबईला गेल्यापासून तिला कामं देऊन तिचा एक प्रकारे सांभाळच केला होता. तिला अन्नापासून वंचित केलं नव्हतं, उपाशी ठेवलं नव्हतं. वेळी अवेळी अडीअडचणीला तिच्या हातावर परतीची अपेक्षा न करता त्यांनी 100-150 रुपये ठेवले होते. तिची वेळ निभावून नेली होती. हे सगळं तिच्या मनात होतं. श्रोते हो, हा होता आजचा भाग वृंदा दिवाण लिखित भुजंग या कादंबरीचा. पुढचा भाग ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.